बंदर विमानतळ मोबदला प्रश्नी आता पवार फडणवीसांशी चर्चा करणार आहेत। कमी मोबदला दिला जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर शेतकऱ्यांकडून पवारांची भेट, यानंतर पवारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडलेत। प्रदीप, काय माहिती? कृषी पुरंदर विमानतळ संदर्भामध्ये सध्या राज्य सरकारकडून भूसंपादन जे आहे ते शेतकऱ्यांचं केलं जाते। मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की भूसंपादन करत असताना आर्थिक परतावा जो आहे तो कमी प्रमाणामध्ये दिला जातो। त्यामुळे काल साखर संकुलामध्ये पुरंदरच्या बाधित शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांकडे आपली समस्या मांडलेली आहे। काल साखर संकुलामध्ये स्वतः शरद पवारांनी जिल्हाधिकारी जितेंद्र दुधी यांना बोलवून घेतलं आणि काल जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। मात्र शरद पवार हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो थेट फडणवीसांकडे मागून या संदर्भामधले तोडगा जो आहे तो काढू आश्वासन शरद पवारांनी दिलेलं आहे। मात्र शरद पवार पुरंदर विमानतळा संदर्भामध्ये आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतात की फोनवरून चर्चा करतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र शरद पवारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की या संदर्भामध्ये स्वतः मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन। काल जिल्हाधिकाऱ्यांची यांची सुद्धा चर्चा जी आहे ती शरद पवारांनी केली। काल शिष्टमंडळाने आश्वासन दिलेलं आहे। मात्र जवळपास 2000 शेतकऱ्यांनी या प्रकल्पावरती हरकती ज्या आहेत ते सुद्धा नोंदवलेले आहेत। मात्र काल शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवार या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।